पाडव्याचा सण आला आहे. मराठी वर्षाचा पहिला दिवस. या दिवशी श्रीखंडपुरीचा बेत आपण करतच असतो. यासाठी खास आज मी अगदी पारंपरिक पद्धतीने श्रीखंड म्हणजेच चक्का बनवणार आहे. त्यासोबत पुरी म्हणजे कशी मस्त तेलात तळलेली, दोन्ही बाजूने सुंदर सोनेरी रंगाने न्हाऊन आलेली, अगदी मान सन्मानाने श्रीखंडासोबत हितगुज साधणारी. आहा, पाहूनच खावीशी वाटते ना. खमंग खुसखुशीत थंड झाली तरीही टम्मच राहणारी पुरी बनवण्यासाठी देखील काही खास टिप्स मी तुम्हाला देणार आहे. घरामध्येच दही लावण्यापासून ते श्रीखंड बनवण्यापर्यंतची सर्व रेसिपी आपण टिप्स सोबत पाहणार आहोत. अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा श्रीखंड सहज सोप्या पद्धतीने आपण बनवू शकतो. चला मग श्रीखंड पुरी बनवायला घेऊयात. इथे मी छोटी कढई घेतली आहे. त्या जागी तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता. आणि अशा प्रकारची एक चाळण लागणार आहे. पुरणाची चाळण मी घेतली आहे. दह्यामधलं पाणी नितळण्यासाठी ही अशी चाळण मी घेतली आहे. आणि एक मोठ्या आकाराचं सुती कापड किंवा रुमाल घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कढईवरती चाळण ठेवायची आणि वरती असं सुती कापड मी पसरून घेतलं आहे. हे दही घरामध्येच बनवले आहे मी. विकतच्या दह्यामध्ये मलईचं प्रमाण खूपच कमी असतं. यासाठी शक्यतो घरामध्ये लावलेल्या दह्याचा वापर श्रीखंड बनवण्यासाठी करावा. दही कसं लावायचं हे थोडक्यात सांगते. दूध चांगले गरम करून थोडंसं आटवून घ्यावे. त्यानंतर पसरट भांड्यामध्ये दूध कोमट करून घ्यायचं आहे. नंतर 2 चमचे घरगुती विरजण चमच्याने फेटून घ्यावे आणि कोमट दुधामध्ये घालावे. नंतर एकदा चमच्याने ढवळून घ्यावे. पूर्ण थंड झालं की झाकण ठेवावे. वरून सुती कापडाने दह्याचं भांडं गुंडाळून उबदार ठिकाणी 7 ते 8 तास ठेवून द्यावे. अशा पद्धतीने दही मी बनवून घेतलं आहे. इथे मी 1 किलो इतकं दही घेतलं आहे. दही कापडामध्ये घट्ट बांधून घ्यायचं आहे. दह्यामध्ये जेवढं काही पाण्याचं प्रमाण असेल ते सर्व कापडातून नितळते. हे घट्ट बांधून तुम्ही रात्रभर टांगून देखील ठेवू शकता. इथे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. यासाठी चाळणीचा वापर केला आहे. फ्रीजमध्ये ठेवलं तर जास्त आंबट होत नाही आणि श्रीखंड छान सेट होतं. तर अशा पद्धतीने दही आपण कापडामध्ये घट्ट बांधून घेतलेला आहे. आता याच्यावरती आपण एक प्लेट ठेवायची आहे आणि वरून जड कोणतीही वस्तू ठेवायची. आता हे फ्रीजमध्ये ठेवून 7 ते 8 तास किंवा रात्रभर ठेवून देऊयात. सात ते 8 तास झाले आहेत. आपण हे फ्रीजमधून बाहेर काढून घेऊयात. कमीत कमी 7 ते 8 तास तरी दही बांधून ठेवणं गरजेचं असतं. दह्यामध्ये जराही पाण्याचा अंश राहिलेला नसावा, तरच अगदी मार्केटसारखा श्रीखंड बनतो. तरी ते मस्त पहा गोळा तयार झालेला आहे. सर्व पाणी नितळलं आहे. मस्त परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे. ऑलमोस्ट श्रीखंड तयारच झालेला आहे. एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर अशा पद्धतीने कापडामधला सर्व श्रीखंड बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. आणि हे पहा दह्यामधले सर्व पाणी नितळून जमा झाले आहे. हे पाणी कढीमध्ये आपण वापरू शकतो. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण खूप जास्त असते. सर्व श्रीखंड चमच्याने गोळा करून घेतीये. अगदी मलईदार श्रीखंड बनला आहे. टेक्स्चर पहा अगदी परफेक्ट आलेले आहे. पहा किती मस्त बनलेला आहे श्रीखंड. आता मी हे चाळणीने गाळून घेणार आहे. तुम्ही मिक्सरवरती पण फिरवून घेऊ शकता तरीही चालेल. बाउलमध्ये जेवढा श्रीखंड आहे तेवढीच पिठी साखर मी घेणार आहे. जेवढा श्रीखंड असेल तेवढेच साखरेचे प्रमाण घ्यायचे आहे. त्याने अगदी परफेक्ट गोडी बनते. साखरेसोबत श्रीखंड गाळून घेतला तर साखर व्यवस्थित श्रीखंडामध्ये मिक्स होते. चमच्याने असे एकजीव करत करत चाळणीने श्रीखंड गाळून घ्यायचा आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला साखर श्रीखंडामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि सर्व श्रीखंड चाळणीने गाळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने श्रीखंड आपण साखरेसोबत गाळून घेतला आहे. आता हे चमच्याने सर्व श्रीखंड काढून घेऊ. मस्त कन्सिस्टन्सी छान आलेली आहे.
अशा पद्धतीने चमच्याने 2 मिनिटे श्रीखंड फेटून घ्यायचा आहे। आता यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स तुम्ही घेऊ शकता। इथे मी पिस्त्याचे काप बनवून घेतले आहेत। पिस्त्याशिवाय श्रीखंड अपूर्णच असतो। तसेच बदामाचे पातळ काप करून घेतले आहेत आणि 3 ते 4 चमचे दूध घेतले आहे। यामध्ये चिमूटभर केशर घालून 10 ते 15 मिनिटे बाजूला ठेवून याचं केशर दूध बनवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने हे एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटे असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे। एवढेच साहित्य आपण श्रीखंडामध्ये घालणार आहोत। 10 मिनिटे झाली आहेत। पिस्ते आणि बदामाचे काप घालून घेऊयात। वरून एक छोटा चमचा वेलची पूड घालायची आहे आणि केशरचं दूध। केशर 10 ते 15 मिनिटे दुधामध्ये भिजत ठेवले तर असा सुरेख रंग येतो। मस्त, किती सुंदर दिसत आहे पहा। आता हे चमच्याने एकजीव करून घेऊयात। इथे आपला घरगुती पद्धतीने बनवलेला पण चवीला मार्केट सारखा असणारा केशर श्रीखंड बनून तयार आहे। आता आपण पुऱ्या बनवायला घेऊयात। तोपर्यंत श्रीखंड फ्रीज मध्ये सेट होईल। एक अर्धा ते 1 तास श्रीखंड फ्रीज मध्ये सेट व्हायला ठेवायचा आहे, म्हणजे श्रीखंडाला परफेक्ट कन्सिस्टन्सी येते। पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी 2 कप प्रमाणात गव्हाचं पीठ घेतेय। 2 कप इतकं गव्हाचं पीठ आपण घेतलेलं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। तसेच 1 छोटा चमचा साखर पण घालतीये। याने पुऱ्या मस्त खमंग होतात। 2 चमचे रवा घालतीये। रव्याने काय होतं की पुऱ्या खुसखुशीत तर होतातच, परंतु थंड झाल्या तरी टम्म राहतात। आणि 1 चमचा गरम तेल घालतीये। खूप जास्त तेल घालायचं नाही, नाहीतर काय होतं की पुऱ्या जास्त तेलकट होतात। ह्या टिप्स खूपच महत्त्वाच्या आहेत परफेक्ट पुरी बनवण्यासाठी। पीठ हाताने चांगले चोळून घ्यायचे आहे। तर पहा, पिठामध्ये तेलाचे मोहन चांगले मिक्स झाले आहे। आता थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळण्यासाठी कोमट पाण्याचा वापर मी करतेय। हलकं गरम पाणी मी पीठ मळण्यासाठी करून घेतलं आहे। पीठ थोडं घट्टसरच मळायचं आहे, खूप जास्त सैल नसावं। तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाण्याचा वापर करून पिठाचा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने पीठ आपण मळून घेत आहोत आणि या ठिकाणी कणिक आपली मळून तयार झालेली आहे। झाकण ठेवून 10 मिनिटे कणिक अशीच ठेवूयात, म्हणजे कणिक छान भिजेल आणि मऊ होईल। 10 मिनिटे झाली आहेत। कणिक छान भिजली आहे। आपण रवा वापरला आहे त्यामुळे कणिक थोडी घट्ट झाली आहे। एकदा अशी छान मळून घ्यायची आहे आणि मऊ अशी कणिक आपली बनवून घ्यायची आहे। सर्व कणकेचे छोटे छोटे गोळे बनवून घेतेय। एक एक करून पुऱ्या मी लाटून घेणार आहे। पहा, अशा प्रकारचे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने सर्व कणकेचे गोळे मी तयार करून घेतले आहेत। आता पुऱ्या लाटायला घेऊयात। पुऱ्या लाटताना पिठीचा वापर करायचा नाहीये, त्याने काय होतं की पुऱ्या तळताना पिठी करपते आणि पुऱ्यांचा रंग बदलतो। पोळपाटाला थोडं तेलाचा हात लावून पुरी लाटून घ्यायची आहे। पुरी एकाच बाजूने लाटत राहायची आहे, त्याने काय होतं की पुरी मस्त टम्म फुगायला मदत होते। हे पहा, अशा पद्धतीने पुरी लाटून घ्यायची आहे। खूप जाड किंवा पातळ अशी नाही लाटायची। हे पहा, अशी असावी। प्लेटमध्ये ठेवूयात। 6 ते 7 पुऱ्या मी एका वेळी लाटून घेतेय। अशाच पद्धतीने बाकी पुऱ्या पण लाटून घ्यायच्या आहेत। पहा, अगदी एकाच बाजूने पुरी मी लाटून घेतेय। खूप मस्त टम्म फुगतात, अगदी तेलामध्ये टाकताच टमकी सारख्या फुगतात। अशाच पद्धतीने आणखी पुऱ्या लाटून घेत आहे। इथे मी 7 ते 8 पुऱ्या लाटून घेतल्या आहेत। आता तळायला सुरुवात करूयात। पुऱ्या तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। पिठाचा छोटा गोळा टाकून तेल गरम झाले का ते पाहायचं आहे।
पटकन वरती आला म्हणजे तेल छान गरम झाले आहे. पुरी तळताना तेल कडक गरम असावे, नाहीतर पुऱ्या खूप जास्त तेलकट होतात. मीडियम टू हाय फ्लेमवरती पुऱ्या आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत. पहा किती पटकन काही सेकंदामध्येच टम्म फुगते पुरी. मस्त, खूपच भारी. अगदी सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. थंड झाली तरीही पुरी अशीच टम्म राहते. किती पातळ असूनही पुरी काटोकाट फुगतीये पहा. एकदम परफेक्ट बनल्या आहेत पुऱ्या, पाहू शकता तुम्ही. अगदी पलटी देखील होऊ शकत नाही एवढी गोल टमकी सारखी पुरी फुगली आहे. मस्त, खूप छान रंग आलेला आहे. तर अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या बनवून घेणार आहोत आपण. तुम्ही देखील या टिप्सचा वापर करून अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवू शकता. चला, श्रीखंड फ्रीजमध्ये सेट झाला आहे आणि इकडे गरमागरम खुसखुशीत पुरी आपली तयार झाली आहे. केशर श्रीखंड आणि पुरी आपली तयार आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून पहा. या पाडव्याच्या सणाला असे पारंपरिक पद्धतीने केशर श्रीखंड आणि खमंग पुऱ्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने समजून सांगितले आहे आणि खूप साऱ्या टिप्स देखील दिल्या आहेत. मी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. सर्वात महत्त्वाचं, अशाच मस्त खमंग परफेक्ट रेसिपींसाठी DK सायली किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.